काय वैताग आलंय रे देवा, ह्या जवानीनं तर मला लई वैताग आलंय. सगळ्यांच्या पाता लागत आहे, सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं, ह्यांचं पण लागत आहे. कुठं लपून बसलं काय ते पाता लागत आल्यावर तसंच असतं माणसाचं. लई वैताग आलंय, लई म्हणजे लई. मला तर दमच निघाना. थोडं 5 मिनिट बसते सावलीत. हातच लई दुखायलंय माझं, आणि छातीत पण दुखायलंय आणि हात पण दुखायलंय. तेवढा वैताग आलाय मला. लई म्हणजे लई वैताग आलाय. घाम पण लई सुटायलंय. घरी पण कुत्र्यागत काम आणि इथं पण कुत्र्यागत काम. देवाला एकच मागणं मागते, माझं जीव तरी जावं. लई वैताग आलाय. असलं काम असतंय काय असतंय. 5 मिनिट जीवाला दम नाही. संध्याकाळी 11 वाजेपर्यंत काम, आणि सकाळी 4ला उठल्यापासून काम. काय 4-5 तास झोपूनच तेवढंच आराम भेटते म्हणायचं. तर रात्र दिवस काम काम काम. काय माणसाच्या जिंदगीत अर्थ नाही. 8 दिवस झालं हात दुखायले, दवाखान्यात करून आणायचंय. छातीत पण दुखायलं माझं. तर काय दवाखान्याला काय जायला टाईमच भेटत नाही, त्यांनी पण नेत नाही दवाखान्याला म्हणलं. काल त्रिशा खूप रडत होती, त्यामुळं माझी पात राहिली मागं. आईची आणि पप्पांची, मम्मीची आणि पप्पांची पात लागली वाटतं. त्यांना आरडायला. पण ह्यांनी काय चई मारत बसायच्यापेक्षा बायकोची तर पात माग आहे. येऊन काढू लागल्यावर काय माणसाला काय होतंय. सारखं मामी मामा या, पात लागली असेल तर या. आणि माझी पात लागल्यावर मी नाही गेल्यावर मग तर खूप राग येतोय माझ्यावर. घरी पण बोलल्याला दिसतंय. रात्री पण खूप भांडणं झाली आमची. बोलल्याला दिसतंय ना काम केल्याला दिसत नाही का. माणसाच्या जीवाला सुख नाही का. घरी पण इथनं गेल्यावर लेकरं कसे खूप राडा करतात. घरात खूप म्हणजे खूप. आता हफ्डे लागलेलं आहे, दुपारनं शाळा सुटते, मरणाचा राडा घरात करून ठेवते मी. भांडे पण तसे, कपडे पण तसेच, सगळं बिछाना तसं टाकून देते. त्यामुळं दिल्याली शिव्या ती दिल्याला लागलं, त्यांना टोचलं. पण ती करते ती तसं त्यांचं दिसत नाही, माझं दिसते बोलणं. म्हणून तर वैताग आलं. सकाळी त्यांनी त्यांच्या एडवमध्ये म्हणाले, काम करायला तर करती, पण बोलायला कसं तोंड म्हणजे तोंड कसं उचलून बोलती. तुला बोलणं होत नाही कान, करणं होत नाही कान. करा तर मलाच काम करावं लागतं घरात. मीच एकटी बाई आहे, पण गडी पण थोडंफार मदत करावीच की. गडी पण केल्याला काय बिघडतंय का. आव आलेच. पप्पांची पण पात लागली वाटतं. आलाय पप्पा काढायला जेवायला. लागली पात, आलाय काढायला. कसलं का असाना बाप नाही असते. कुठल्या पण लेकीला काय बाप नाही टाकून देत नाही, सगळ्यावर मयाच करते. पण कसं एखादी गोष्ट वाकडं तिकडं बोललं की लगेच आलं राहतं सांगा. ज्वारी काढायला त्यांची पात आहे कोपऱ्याला, आणि मी इकडल्या कोपऱ्याला, ती नाही तिकडल्या कोपऱ्याला. माझी बहिणीची पण पात राहिली थोडी, मम्मीची पण लागली पात थोडी लागली. म्हणून ती म्हणाली जाताईला काढू लाग, म्हणून सगळ्यात पाठवून दिली ती इकडं. पण माझा हात पण लई, खरंच हात पण दुखायले, छातीत पण दुखायले. इथं काय मला
8 दिवस जर झालं छातीत पण दुखायला आणि हात पण दुखायला, पण दवाखाना बिलकुल नाही शॉर्ट. त्रिशा पण येईल, बघत 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 फिराईल. त्रिशा कुठं गेली म्हणून आली. त्रिशा पण खूप फुडीला आहे त्रिशा, त्याच्यामुळं तर माझी पाठ मागं राहिली, नाही तर राहणार नव्हती पाठ. पण झोपलेली होती ती दुपारी, आणि नंतर उठली ती रडायला लागली. तोंडच बंद करत नव्हती मी. आलंय सोंगाड्या सोंग करत. सोंगाड्या रडायला काय रोग आलाय काय की. मला तर खरंच, तुम्हाला वाटत असेल की काय बोलते नवऱ्यावर एवढा कसं काय राग करते. खरंच मला खूप राग येते त्यांच्यावर. म्हणजे राग असं येत नाही की त्यांनी मला मदतच करत नाही, कुठल्याच कामाला म्हण, कुठल्याच गोष्टीला मदत करत नाही. आणि मी नाही त्यांच्या मदत केल्यावर मग कसं राग येतं. तसंच मला पण येणारच की राग. गाणं लावून आली माझ्या पाताला पण, म्हणून इकडं यायची बारी आली मला लांब. बहिणीचं मोबाईल घेतलं वाटतंय त्यांनी, आईनं लावलंय गाणं चालू केलं. कसली काही बाप असं